भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उरण येथे बौद्ध पंचायतन समितीच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा माननीय विवेक पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलाय। उरण येथील बौद्धजन पंचायत समिती यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये सामूहिक पूजा, ज्येष्ठ नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माननीय विवेक पाटील, उरण तालुका चिटणीस महादेव घरत, मेघनाथ तांडेल, प्रोफेसर LB पाटील, रवी घरत, समितीचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, लता पाटील आदी मान्यवरांसह बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान माननीय विवेक पाटील यांनी जगाला ज्ञात नसलेल्या बाबासाहेबांची ओळख उपस्थितांना करून दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती साजरी करत असताना समाजातील सर्व घटकांना, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असतील, अगर कुठल्याही वयोगटातील असतील, या सर्वांना एकत्रित करून पुढे जाण्याची शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली आणि त्यांच्याच विचारांना चालणारी पण उरणमधली ही बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून तोच विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आज करताना पाहिल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितच आनंद होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख फक्त घटनाकार आणि दलितांचा उद्धार करणारे नेते असं मर्यादित स्वरूपाची माहिती जनतेसमोर आज निश्चितपणे आहे। आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक, त्याच्यामध्ये त्यांनी PhD मिळवली आणि डॉक्टर बाबासाहेबांनी देशाला अर्थशास्त्र कसं असावं, जगामध्ये अर्थशास्त्राच्या माध्यमातून कोणते निर्णय घ्यायला पाहिजेत याच्या बाबतीत बाबासाहेबांचं फार मोठं कार्य। बाबासाहेबांचा प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे जे काय त्यांचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाच्या माध्यमातून रुपया कसा सस्टेबल झाला पाहिजे, रुपयाची किंमत कशी वाढली पाहिजे ही त्या काळामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं आणि बाबासाहेबांनी हेही सांगितलं की रुपयाची किंमत जर चांगली राहायची असेल तर कोणत्या गोष्टी घडाव्या लागेल। विनिमय दर हा सोन्याच्या माध्यमातून ठरवला जायचा, बाबासाहेबांनी त्याला कडक असा विरोध केला आणि बाबासाहेबांनी तुमच्या सर्वांच्या माहिती सांगतो आज जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे भारताची, ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यामध्ये किंवा तशा प्रकारची पहिली कल्पना कोणी मांडली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। आणि रिझर्व्ह बँक स्थापन झाली का नाही झाली सर्वसामान्य माणसाला त्याचा फारसा फरक पडत नाही, पण जगाच्या पाठीवर आज जर बघितलं तर युरोपियन राष्ट्रांमधले सुद्धा अर्थव्यवस्था ढासळली, पण ह्या साऱ्या जगात जागतिक परिस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय रिझर्व्ह बँकेने केलं आणि अशा रिझर्व्ह बँकेची स्थापना करायला पाहिजे हे बाबासाहेबांनी त्यांच्या काळामध्ये आग्रह धरला आणि त्या आग्रहाखातर त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचा सहभाग आहे, पण प्रमुख हिस्सा जर बघाल तर त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। त्याच्यामुळे अर्थशास्त्र कसं असावं, सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळाला पाहिजे या संदर्भामध्ये शेतीच्या बाबतीत आमूलाग्र विचार बाबासाहेबांनी त्यावेळेस मांडले की शेतीच्या बाबतीमध्ये धनदानक्यांच्या ह्याच्यामध्ये शेती जाता कामा नये, शेतकरी हा शेतीचा मालकच असला पाहिजे आणि जर वैयक्तिकरित्या छोट्या छोट्या तुकड्यामध्ये शेती जर परवडणार नसेल तर त्यासाठी सामुदायिक शेतीची कल्पना मला वाटतं जगामध्ये मांडणारा सर्वात मोठा नेता कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे सांगायला मला आवडतं। त्या ठिकाणी आनंद वाटतो। त्याच्यामुळं अनेक विविध रूप आहेत, धरणांची योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे, अनेक असे अंग बाबासाहेबांचे आहेत की समाजाला सर्वांगीण दृष्टिकोनातून पुढे गेले। महिलांचा उद्धार करण्याच्या बाबतीत महिलांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत म्हणून ह्याचा सुद्धा पुरस्कार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच होते आणि अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांची जी अन्य रूपं आहेत ती रूपं आज प्रकाशित होत नाहीत। फक्त बाबासाहेब म्हटले की घटनाकार आणि बाबासाहेब म्हटले की दलितांचा उद्धार एवढा पुरता मर्यादित चरित्र जनतेसमोर आले, बाकीचं चरित्र सुद्धा पुढे आणण्याच्या दृष्टिकोनात अत्यंत गरजेचं आहे। यावेळी माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला।
मुख से बोल बुद्धं शरणं गच्छामि हे मानव नित मुख से बोल बुद्धं शरणं गच्छामि